Today we are teaching very important topics. Lesson number 18. What in by ecosystem? The ecosystem. So first, what in by ecosystem? Ecosystem is nothing but the interaction between the biotic and abiotic factor. This is called as a ecosystem. म्हणजे ज्या इकोसिस्टमला म्हणत आहे याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टरची इंटरॅक्शन होती, म्हणजे कोणाची लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सची, तर त्याला म्हणत आहे इकोसिस्टम. समजतंय? आता त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला दोन प्रश्न विचारला बघा. विच फॅक्टर डू यू फाउंड इन युअर सराउंडिंग? आता कोणते फॅक्टर्स आहेत? एक आहे बायोटिक फॅक्टर, दुसरे आहेत अबायोटिक फॅक्टर. आता बायोटिक फॅक्टरला म्हणत आहे लिव्हिंग थिंग आणि अबायोटिक फॅक्टरला म्हणत आहे नॉन लिव्हिंग थिंग. समजतंय? त्याच्यानंतर आर दिस फॅक्टर डायरेक्टली इनडायरेक्टली रिलेटेड टू यू? तर ऑब्विसली दे आर टोटली डिपेंड डायरेक्टली इनडायरेक्टली टू रिलेटेड टू यू, म्हणजे का आवर, म्हणजे हे डायरेक्टली आपल्याशी रिलेटेड आहेत. आता कसे रिलेटेड आहेत? फॉर एक्झाम्पल, आता चिमणी घरट कुठं बनवते? Birds make the nest on the plant and then after drink the water going to the river. आता रिव्हर कोण आहे? अबायोटिक फॅक्टर. प्लांट कोण आहे? बायोटिक फॅक्टर. म्हणजे ह्या दोघांचा परस्पर संबंध आला का नाही? म्हणजे तिनं आधी राहण्यासाठी प्लांटचा वापर केला आणि पाणी पिण्यासाठी अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग थिंगचा वापर केला. समजतंय? तर असं यांचं कोरिलेशन आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, क्लासिफाय द फॉलोइंग इनटू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला काय नाव दिलेत आणि त्याला लिव्हिंग थिंग्स कोणत्या आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्या, तर हे तुम्हाला त्याच्यावर क्लासिफाय काय करायचंय. आता सनलाइट कशामध्ये येते? लिव्हिंग थिंग्स. यस. तर हे सनलाइट जे आहे ते कशामध्ये येणार आहे? नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. समजतंय? सनलाइट उत्तर चुकलेलं आहे. तर हे सनलाइट कशामध्ये येते? नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे सनफ्लावर. सनफ्लावर कशामध्ये येते? तर सनफ्लावर ही लिव्हिंग थिंग्स येते कारण का त्याची ग्रोथ होते. समजतंय? पुन्हा एलिफंट कशामध्ये? लिव्हिंग थिंग. समजतंय? पुन्हा लोटस. यस. पुन्हा आल्गी. त्याच्यानंतर स्टोन. नॉन लिव्हिंग थिंग. यस. ग्रास. लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग. समजतंय? वॉटर. नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग थिंग. अँड लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग. अँड परत लिव्हिंग थिंग आहे. पुन्हा सॉइल. नॉन लिव्हिंग थिंग. समजतंय? कॅट्स. लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग. समजतंय? पुन्हा फर्न. लिव्हिंग थिंग. समजतंय? नॉन लिव्हिंग थिंग. आणि लास्ट लॉयन. लिव्हिंग थिंग. समजतंय? म्हणजे आपण जे क्लासिफाय केलंय आता लिव्हिंग थिंग्स मध्ये कोण कोण आलं की पहिला आहे सनफ्लावर आलं, एलिफंट आलं, लोटस आलं, त्याच्यानंतर आल्गे आलं, ग्रास आला, त्याच्यानंतर अँट आली, त्याच्यानंतर कॅट आला, फर्न आलं आणि लॉयन. हे सगळे लिव्हिंग थिंग्स मध्ये आले. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये सनलाइट आली, त्याच्यानंतर पुन्हा स्टोन आला, त्याच्यानंतर पुन्हा वॉटर आलं आणि त्याच्यानंतर सॉइल आली आणि एअर. तर हे पार्ट आहेत ते कशामध्ये? नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये आले. आता बघा पुढे प्रश्न आहे तुम्हाला, इकोसिस्टम द वर्ल्ड अराउंड अस मेड ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स फॅक्टर. म्हणजे जे वर्ल्ड आपलं बनलंय ते सगळे कशाने बनलंय? लिव्हिंग फॅक्टर आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर. अँड दिस लिव्हिंग आर कॉल्ड एज अ बायोटिक फॅक्टर वाईल नॉन लिव्हिंग थिंग्स आर अबायोटिक फॅक्टर. मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की बायोटिक फॅक्टर म्हणजे कोणते? लिव्हिंग फॅक्टर. आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे कोणते? नॉन लिव्हिंग थिंग फॅक्टर. And this there is continuous interaction between the living and non living factor. आणि ह्यांच्यामध्ये कंटिन्युअस लिव्हिंग आणि लिव्हिंग थिंग्स मध्ये काय होते? कंटिन्युअसली इंटरॅक्शन होते. समजतंय? आणि त्यालाच आपण इकोसिस्टम म्हणतोय. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं होतं की बर्ड वापर करायला बायोटिक फॅक्टरचा, म्हणजे प्लांट राहण्यासाठी ते घरट कुठं बनवायला लागले? झाडावर बनवायला लागले. आणि पाणी पिण्यासाठी त्या रिव्हर्स मध्ये किंवा पॉन्ड्स मध्ये जायला लागले. म्हणजे तिने दोन्ही पण गोष्टीचा वापर करायला की नाही? म्हणजे दोन्ही पण असायला पाहिजे, अबायोटिक फॅक्टर असायला पाहिजे आणि तर बायोटिक पण असायला पाहिजे. तरच आपण ह्यांचं रिलेशनशिप होईल आणि त्यालाच आपण इकोसिस्टम म्हणू शकतो. दोन्हीपैकी एक असेल तर त्याला इकोसिस्टम म्हणू शकत नाही आपण. समजतंय? आता पुढे आहे बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम देअर हॅबिटॅट एन्व्हायरमेंट कोरिलेटेड विथ इच अदर. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हॅबिटॅट म्हणजे जे राहण्याचं ठिकाण आहे आणि एन्व्हायरमेंट आहे ह्यांच्याशी परस्पर संबंध आहे. कोरिलेशन म्हणजे ह्यांच्यामध्ये एक कोरिलेशन आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? म्हणजे ह्यांच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी हॅबिटॅट आणि एन्व्हायरमेंट ह्यांच्याशी परस्पर काहीतरी एक संबंध आहे, तर त्याला आपण इकोसिस्टम म्हणू शकतो. तर स्ट्रक्चर विच फॉर्म ड्यू टू द रेसिप्रोकल रिलेशन इज कॉल्ड इकोसिस्टम. म्हणजे तुम्हाला इकोसिस्टम ऑलरेडी मी डेफिनेशन सांगितली. द इंटरॅक्शन बिटवीन the biotic factor and this abiotic factor, and this is reciprocal relationship is called as ecosystem. And the biotic abiotic factor are interaction from the ecosystem. आणि कंटिन्युअसली बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरची इंटरॅक्शन होते, तर त्याला आपण काय म्हणतो? इकोसिस्टम म्हणतो. आता इथं बघा, इथं क्लासिफाय झालं इकोसिस्टम दोन याच्यामध्ये क्लासिफाय झाली, अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर.
परत पुन्हा अबायोटिक फॅक्टर म्हणजे फिजिकल फॅक्टर आहेत आणि केमिकल फॅक्टर आहेत. आता फिजिकल फॅक्टर म्हणजे कोणते? एअर आली, वॉटर आलं, वेपर्स आलं, मिनरल्स आले, सॉइल आले आणि सनलाइट. आता मिनरल्स म्हणजे सॉइल मध्ये कोणते मिनरल्स प्रेझेंट आहेत? फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन. हा, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन. आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तर जर प्लांटची ग्रोथ होण्यासाठी नायट्रोजन इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला हे 9th स्टँडर्डला आहे की दे आर डिफरंट टाइप्स ऑफ सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साइड सायकल, then carbon cycle, nitrogen cycle, and this all the very important because nitrogen cycle very important for the growth of plants. हे झाड सुद्धा काय करते? जसं आपण कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन आपल्याला जसं आवश्यकता आहे तर त्यांना सुद्धा त्या मिनरलची आवश्यकता आहे त्यांना ग्रोथ होण्यासाठी, फॉर फोटोसिंथेसिस अँड टू मेक द फूड अँड ग्रोथ ऑफ द प्लांट्स. आता बघा इथं एअर आहे, वॉटर आहे, वेपर्स आहे, मिनरल्स आहे, सॉइल आहे, सनलाइट आहे. तर हे सगळे फिजिकल फॅक्टर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे झाडांना ग्रोथ होण्यासाठी ह्या सगळ्या फिजिकल फॅक्टरची गरज आहे. समजतंय? म्हणजे आपण सुद्धा त्यांच्यावर डिपेंड आहे. म्हणजे प्लांट काय करायला पहिल्यांदा आपण सीड्स सॉइल मध्ये बोईंग केलं तर केल्याच्या नंतर आपल्याला काय होईल? सॉइल केल्याच्या नंतर त्याचे प्लांट ग्रो होईल आणि ग्रो केल्याच्या नंतर परत आपण त्याला खातोय आणि परत आपण ते सॉइल मध्ये टाकाले आणि परत त्या ठिकाणी ग्रो व्हायला लागले. आणि आपण डेट झाल्याच्या नंतर हेच फॅक्टर आपण सगळे प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड हे परत इन्व्हायरमेंट मध्ये काय होतील? रिलीज होतील. समजतंय? तर हे झालं फिजिकल. आता केमिकल फॅक्टर मध्ये परत पुन्हा इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे असे की जे हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, आयरन आहे, पोटॅशियम आणि सोडियम. तर ह्याला म्हणत आहे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट असेल, लिपिड म्हणजे कोण? फॅट. समजतंय? तर ह्याला फॅट्स म्हणतो आपण. तर अशा प्रकारे अबायोटिक फॅक्टर्स दोन, फिजिकल आणि केमिकल. परत पुन्हा केमिकल मध्ये इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता परत पुन्हा पुढचा पार्ट आपल्याला राहिला बायोटिक फॅक्टर. आता बायोटिक फॅक्टर मध्ये परत त्याच्या टाइप्स पडल्यात. एक आहे प्रोड्युसर. आता प्रोड्युसर त्याला ऑटोट्रॉपिक्स म्हणलंय. वाय प्रोड्युसर प्लांट इज कॉल्ड द प्रोड्युसर और ऑटोट्रॉपिक्स? Because they depend on our shape. हा, because they prepare own food with the help of sunlight. Understand? Because the chlorophyll pigment present in the leaf and with the help of this complete the photosynthesis process and then after to make the food. And this is that's why plant is called a producer. म्हणजे प्लांटला प्रोड्युसर का म्हणलंय? कारण ते स्वतः अन्न तयार करतात. कशाच्या साह्यानं? कार्बन डायऑक्साईड घेतात. समजतंय? आणि कार्बन डायऑक्साईड घ्यायच्या नंतर आणि त्यांच्यामध्ये लिप मध्ये क्लोरोफिल नावाचा एक पिगमेंट प्रेझेंट आहे. त्यांच्या थ्रू सनलाइट आणि त्यांची रिएक्शन करून ते काय करतात? फूड बनवतात. आणि परत त्याच्यानंतर त्यामुळे प्लांटला प्रोड्युसर पण म्हणलंय आणि ते ऑटोट्रॉपिक्स आहे. समजतंय? परत पुन्हा त्याच्यानंतर हे दोन टाइप्स आहेत, कंझ्युमर आणि डिकम्पोजर. अशा दोन टाइप पडल्यात. आता कंझ्युमर्स मध्ये कोण येते? अॅनिमल्स आहेत. आता अॅनिमल्स मध्ये प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्टियरी कंझ्युमर. समजतंय? टेरिटरी कंझ्युमर म्हणतो आपण. आता प्रायमरी कंझ्युमर. आता कंझ्युमर बिकॉज दे ऑर्डर दिस कॉल्ड एज अ हेटरोट्रॉपिक्स. बिकॉज व्हाय हेटरोट्रॉपिक्स? बिकॉज दे आर डिपेंड द ऑदर. हा, म्हणजे ऑदरवर डिपेंड आहे. तर त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं? हेटरोट्रॉपिक्स म्हणत आहे. मग हेटरोट्रॉपिक्स मध्ये कंझ्युमर्स मध्ये कोण आलं? की अॅनिमल्स आले. प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्टियरी कंझ्युमर. फर्स्ट एक्झाम्पल the plants, grass and the grass eat the grasshopper. म्हणजे ग्रास का कोण खाणार? ग्रासहोपर. आणि त्याला म्हणजे इथं कोण येईल? ग्रासहोपर येईल. म्हणजे ग्रासहोपर ह्या ठिकाणी येईल. समजतंय? आणि परत पुन्हा त्याला खायला कोण येईल? मागणं फ्रॉग. समजतंय? आणि फ्रॉगला खायला कोण? राईट. तर अशा प्रकारे हे यांची एन्व्हायरमेंट सायकल आहे. समजतंय? जसं तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर ग्रासला खाण्यासाठी इथं हार्बिवरस एनिमल येऊ शकतात. म्हणजे डिअर येऊ शकतं. त्या डिअरला खाण्यासाठी इथं टायगर येऊ शकतो. समजतंय? आणि टायगरला खाण्यासाठी कोण येऊ शकतं? इगल. 3 टाईप बघितल्या, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्टियरी कंझ्युमर. आणि डिकम्पोजर म्हणजे कोण आहे? मायक्रोज आहे. आणि मायक्रोज व्हेरी प्ले इम्पॉर्टंट रोल फॉर क्लिनिंग द इन्व्हायरमेंट. म्हणजे क्लिनिंग इन्व्हायरमेंट क्लीन करण्याचा सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते मायक्रोज करतात. आणि जर मायक्रोब जर नसते असते आणि एखादा अॅनिमल जर आर्थवर आहे तसा राहिला असता तर बिकॉज दे स्प्रेड द नंबर ऑफ डिसीज इन द इन्व्हायरमेंट. जर ते जर डिकम्पोज केलं असतं मायक्रोबनं तर आपली बॉडी सुद्धा पूर्ण मायक्रोब डिकम्पोज करते. समजतंय? आणि त्याच्यानंतर जर डिकम्पोज नसते झाली तर काय झालं असतं की दे आर स्प्रेड लॉट ऑफ डिसीज ऑन द इन्व्हायरमेंट. म्हणजे इन्व्हायरमेंटवर खूप सारे डिसीज स्प्रेड झाले असते. तर इन्व्हायरमेंटल क्लिनिंगचं काम जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करतंय? मायक्रोब. समजतंय? तरी तुम्हाला एक क्वेश्चन पण आहे आला बघा. ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड आर डेड बॉडीज, प्लांट, एनिमल ऑल्सो कन्वर्ट इनटू द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता बघा जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत आपले कोणकोणते? कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन आणि त्याला लिपिडला फॅट्स म्हणत आहे. तर हे जे डेड बॉडीज मधून जे प्लांट्स आहेत तर त्याला एनिमल्स आर कन्वर्ट इनऑर्गॅनिक सबस्टन्स. तर त्याला इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये कन्वर्ट करतात. मग हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, कॅल्शियम असेल, आयरन असेल, सोडियम, पोटॅशियम आणि कशाच्या मध्ये करतात? विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. म्हणजे हे जे काय प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड जे आहे
तर हे एखादा अॅनिमल डेड झाला तर ह्यांच्या बॉडीतनं कन्वर्ट करण्याचं काम जे आहे ते मायक्रोज करतात आणि ह्याला ह्या इन्व्हायरमेंट सबस्टन्सेस मध्ये त्याला कन्वर्ट करतात. समजतंय? Yes. आणि मायक्रोज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द क्लिनिंग द इन्व्हायरमेंट. म्हणजे इन्व्हायरमेंट क्लीन करण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. जसं तुम्हाला म्हणलं की जर ती तशीच राहिली असते तर काय झालं असतं, स्प्रेड द लॉट ऑफ डिसीज ऑन द इन्व्हायरमेंट. मायक्रो डिकम्पोज के रूप में भी आते हैं. हा समजतंय? अँड देअरफॉर मायक्रोब सेट टू बी डिकम्पोजर, त्यामुळे त्याला डिकम्पोजर म्हणत आहे. समजतंय? सगळ्यात शेवटला हे महत्त्वाचं काम करतात की पूर्ण हे बाकी तर सगळे आपले बायोटिक फॅक्टर आहेत, पण मायक्रोब सुद्धा एक महत्त्वाचा डिकम्पोजरचं काम करतोय. समजतंय? तर आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया की स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम काय आहे.